बघा, एक आगगाडी 240 मीटर लांबीचा एक फलाट 20 सेकंदात ओलांडते आणि फलाटावर उभ्या व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीचा ताशी वेग किती? असा प्रश्न विचारला. भला लंबीलचक समीकरणाचा वापर करून प्रश्न सोडवल्यापेक्षा लेकरांनो इथे या 20 सेकंदामधून फलाटावर उभ्या असलेल्या व्यक्तीस ही आगगाडी 8 सेकंदात ओलांडते, ही वजाबाकी करा. प्राप्त होणारं उत्तर 12 सेकंद. हे जे प्राप्त झालेलं 12 सेकंद उत्तर आहे. आता या प्लॅटफॉर्मची ही लांबी इथं मांडा आणि हे प्राप्त झालेलं उत्तर छेदस्थानी, म्हणजे हा जो भाग गेला तो 20 गेला. याचा अर्थ असा होतो, हे तुमची शॉर्ट मेथड. इथं आम्हाला त्या रेल्वेची लांबी शोधा, समीकरण बनवा. लक्षात घ्या, व्यापक आणि विस्तृत वेळ गमावल्यापेक्षा ही साधी आणि सोपी पद्धत. इथं आम्हाला त्या आगगाडीचा 20 मीटर प्रति सेकंद हा वेग सापडतो. आता या वेगाचं किलोमीटर प्रति तासमध्ये रूपांतरण करा. या वेगाचं किलोमीटर प्रति तासमध्ये रूपांतरण करा. कसं करायचं सर? तर हा मीटर प्रति सेकंद वेगाचं किलोमीटर प्रति तासमध्ये रूपांतरण करत असताना 18/5 हाच अपूर्णांक का गुणीला घेतात? संबंधी विस्तृत विवेचन हवं असेल माझ्या रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या प्लेलिस्ट अवश्य बघा. आता हा भाग गेला सर 4 म्हणजे 4 गुणीला 18 चूक 72 किलोमीटर प्रति तास. हा त्या गाडीचा ताशी वेग असेल. हे तुमच्या प्रश्नाचं करेक्ट ॲन्सर. ओके. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.